पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीनं शिरोळ शहरासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं असून अर्जुनवाड रस्त्यावरील टारे फ्युएल येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वतीनं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। या सुविधेमुळे शिरोळ शहरासह संपूर्ण परिसरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला। टारे परिवाराच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या इंधन केंद्रावर यापूर्वीच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची सुविधा उपलब्ध होती। आता अत्याधुनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू केल्यानं या केंद्रानं आधुनिक इंधन सेवा केंद्र म्हणून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। शिरोळ शहर, तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूर तसेच परिसरात येणारे पर्यटक, प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता प्रवासादरम्यान सहज आणि जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियमच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं हे 6वं ईव्ही चार्जिंग स्टेशन असून ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा पोहोचवण्याच्या दिशेनं हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय। या चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन हिंदुस्थान पेट्रोलियमचे कोल्हापूर विभागाचे सेल्स मॅनेजर समर रिझवी, गोवा विभागाचे इंजिनिअरिंग मॅनेजर दीपक भुसे आणि इंजिनिअरिंग ऑफिसर संकेत मरवाडा यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सेल्स मॅनेजर समर रिझवी म्हणाले की देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असून भविष्यात हीच वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे। ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन हिंदुस्थान पेट्रोलियमकडून देशभरात अत्याधुनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे। महामार्गासह ग्रामीण भागातही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे। ते पुढे म्हणाले की इलेक्ट्रिक वाहनं ही इंधन बचत, कमी देखभाल खर्च आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचा उत्तम पर्याय ठरत आहेत। केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया आणि प्रदूषणमुक्त भारत या संकल्पनांना प्रत्यक्ष बळ देणारी ही सुविधा आहे। वाहनाच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रिक वाहन साधारणपणे 250 ते 450 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतं। त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा वाढता कल लक्षात घेऊन अशा सुविधांचं महत्त्व अधिक वाढणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। टारे फ्युएलच्या वतीनं उपस्थित अधिकारी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सौ स्नेहल टारे, उद्योगपती अशोकराव टारे, अविनाश टारे, अतुल टारे, श्रेणिक टारे, आदित्य टारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील इलेक्ट्रिक वाहनधारक, टारे फ्युएलचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या नव्या सुविधेमुळे शिरोळ शहर आणि परिसरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता चार्जिंगसाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहावं लागणार नाही। तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूर आणि अन्य पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांनाही याचा मोठा लाभ होणार आहे। ग्रामीण भागात अत्याधुनिक चार्जिंग सुविधा उपलब्ध झाल्यानं पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार असून भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक वेगानं वाढण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।